मुळात बीड जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये पूर्वी आणि आजही सर्व जाती धर्माचे लोक ग्रामीण भागात असो शहरात असो आनंदाने नांदत होते. या जिल्ह्यामध्ये तुम्ही आदरणीय केसर काकू पाहिले असतील, आदरणीय सुंदरराव सोळंके साहेब पाहिले असतील, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब पाहिले असतील. हे पण कॅबिनेट मंत्री होते. यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलं. पण त्यांच्या कार्यकाळात आमच्या विमलताई मुंदडा असतील, त्यांच्या कार्यकाळात कुठंही बीड जिल्ह्यात गुंडाराज नव्हता. पण सध्या बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठेही राहिलेली नाही. पोलिसांचा धाक कुठल्याही प्रकारे राहिलेला नाही. पोलीस प्रशासन हे राजकीय पुढाऱ्यांनी पाळलेल्या गुंडांच्या म्हणण्यावर चालते आणि अवैध धंद्यांना जे राजकीय पुढाऱ्यांनी पाळलेले ह्या जिल्ह्यामध्ये जे गुंड आहेत ते अवैध धंदे चालवतात आणि त्या अवैध धंद्याच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामध्ये खून होत आहेत, दरोडे होत आहेत. स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांचा खून हा खंडणीच्या माध्यमातूनच झाला. स्वर्गीय महादेव मुंडे यांचा खून देखील अशाच प्रकारे खंडणीच्या माध्यमातून झाला. असे अनेक खून आहेत या जिल्ह्यामध्ये खंडणीच्या माध्यमातून, अवैध धंद्याच्या माध्यमातून झाले. आणि हे अवैध धंदे या जिल्ह्यातील जे राजकीय पुढारी आहेत आणि त्यांनी जे पोचलेले गुंड आहेत ते या अवैध धंद्यांना पाठबळ देतात आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. या जिल्ह्यातली जर गुन्हेगारी वाढवायची असेल तर या जिल्ह्यातील एसपींना माझी विनंती आहे, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही पुढाऱ्याला दबावाला बळी पडू नका आणि या जिल्ह्यात जे राजकीय पुढाऱ्यांनी पाळलेले गुंड आहेत त्यांना अटक करा, त्यांच्यावर कडक शासन करा. या जिल्ह्यात नक्कीच कायदा सुव्यवस्था नांदेल आणि हा जिल्हा शांततेत नांदेल.